उल गुलान एक साहित्य चळवळ द्वारे फेसबुक लाईव्ह चर्चासत्राचे आयोजन केले. मलाही प्राचारण करून आदिवासी साहित्य आणि आदिवासी साहित्यिकांची भूमिका हा विषय दिला. या उल गुलान एक साहित्य चळवळ ज्यांनी साहित्याचा उलगुलान पेरला आहे ते या फेसबुक लाईव्ह चॅनलचे आयोजक डॉक्टर सखाराम डाखोरे सर यांना या प्रसंगी माझा जय सेवा, जय भीम, जय बिरसा, जय आदिवासी. त्याचप्रमाणे ज्यांनी या फेसबुक लाईव्हवर उल गुलान एक साहित्य चळवळ यावर बोलावं म्हणून अतिशय मला आग्रह केला आणि डाखोरे सरांनाही सांगितलं. ते सन्माननीय विशाल भाऊ वाघमारेजी, त्याचप्रमाणे ज्याने या देशाची राज्यघटना लिहिली आणि एक परिवर्तनशील साहित्य निर्माण केलं समाजासाठी, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचप्रमाणे ज्यांनी समाज क्रांतीचा बिगुल वाजवला होता ते महात्मा ज्योतिराव फुले. अशा तमाम क्रांतीवीरांना मी या ठिकाणी या प्रसंगी अभिवादन करतो. माझ्या मित्रांनो, विषय तुम्हाला माहीतच झाला आहे. आदिवासी साहित्य आणि आदिवासी साहित्यिकांची भूमिका हा आपला विषय आहे. माझ्या मित्रांनो, या विषयामध्ये 4 शब्द आलेले आहेत. एक आदिवासी, साहित्य, साहित्यिक आणि भूमिका. या 4 शब्दापैकी आदिवासी शब्द हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या आदिवासी शब्दाच्या भोवताल हे 3ही शब्द साहित्य, साहित्यिक आणि त्यांची भूमिका हे धावत असतात. म्हणून आदिवासी हा आदिवासी साहित्याच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा शब्द. म्हणून पहिले आदिवासी शब्दाची परिभाषा होण्याची गरज आहे. आदिवासी शब्दाची परिभाषा होण्याची गरज आहे. माझ्या मित्रांनो, आपण अलीकडेही पाहतो जो तो म्हणतो मी आदिवासी आहे, मी आदिवासी आहे, आणि आदिवासीच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणही आदिवासी म्हणून इतर लोक पळवित आहे. म्हणून आदिवासीची परिभाषा ही होण्याची अत्यंत आवश्यकता आहे, समजून घेण्याची आवश्यकता आहे. मला असं या प्रसंगी वाटतं. ढोबळमानाने आपण म्हणू शकतो आदिवासी म्हणजे
मूळ निवासी असेही म्हणू शकतो. दानी शूर रक्षक राजे यांचे वंशज म्हणजे आदिवासी होते असे आपण सांगतोय. पण हा विषय साहित्याचा आहे, त्यामुळे साहित्यिकांनी आदिवासीची परिभाषा काय केली ते पाहण्याची गरज आहे. साहित्यिक आदिवासीबद्दल काय परिभाषा करतात, म्हणून साहित्यिकांचं मतही या ठिकाणी जाणून घेण्याची गरज मला वाटते माझ्या मित्रांनो. तर त्यामध्ये साहित्यिकामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आदिवासीची परिभाषा करताना म्हणतात, मूळचे रहिवासी म्हणजे आदिवासी. मूळचे रहिवासी म्हणजे आदिवासी. लक्ष्मण शास्त्री जोशींनी परिभाषा केली. आपण जेव्हा इतिहासात जाऊन पाहतो तेव्हा ही परिभाषा आपल्याला सत्य वाटते. इतिहासात जातो तेव्हा या देशात आर्य आलेत, डच आले, पोर्तुगीज आलेत, मोगल आले, शेवटून इंग्रज आले. यांच्या पहिले, यांच्या पूर्वी या देशात जो मानव समूह होता तो आदिवासी होता, तोच मूळ निवासी होता असंच लक्ष्मण शास्त्री जोशींना म्हणायचं आहे. या ठिकाणी त्यांना पुष्टी देताना पुन्हा आपल्याला सांगता येईल, आदिवासीची परिभाषा पुन्हा स्पष्ट होण्याकरिता आपल्याला पुन्हा सांगता येईल. महात्मा फुल्यांची या प्रसंगी आठवण होऊन जाते माझ्या मित्रांनो. महात्मा फुले आदिवासीबद्दल काय म्हणतात? गोंड भिल्ल होती, गोंड भिल्ल क्षेत्री होती मूळधनी, इराणी मागून आले इथे, शूर भिल्ल कोडी शराणी तोडिले, हाकलून दिले राणोवनी. महात्मा फुल्यांची त्यांनी आपली कविता आदिवासी करिता लिहिली. हे खरं साहित्य आहे, याला साहित्य म्हणतात. मानवी जीवनाचा आरसा म्हणजे साहित्य. आदिवासीच्या शब्दाबरोबर पहिलेच मी सांगितलंय की साहित्यही धावत येते. आदिवासीचं एवढं साहित्य स्पष्ट आहे. मानवी जीवनाचा आरसा महात्मा फुल्यांनी सांगितला की या देशामध्ये इराणी म्हणजे आर्य आलेत आणि या देशातील जे मूळ निवासी होते, आदिवासी होते, यांच्याशी संघर्ष केला, अतोनात त्यांचा छेड केला. तुम्हाला माहीत आहे किंवा नाही, माझ्या वाचण्यात आलं 90 वर्ष सतत युद्ध संघर्ष केला आपल्या मूळ निवासी लोकांबरोबर, आदिवासींबरोबर या आर्यांनी माझ्या मित्रांनो. आणि त्या संघर्षामध्ये आपल्याला रानो वनात दऱ्या खोऱ्यात ढकलून दिलं. कडी कपारात आपण जावं लागलं. आणि जे आजही दऱ्या खोऱ्यात जंगलात आपल्याला दिसतात, त्या वसाहती दिसतात, तेच आदिवासी आहे आणि तेच खरे मूळ निवासी. अशा पद्धतीची व्याख्या हे लक्ष्मण शास्त्री जोशीने या ठिकाणी मांडली आहे माझ्या मित्रांनो. काही साहित्यिकाच्या व्याख्या आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. त्यातून
स्पष्ट पुढे आपल्याला साहित्य काय आहे आदिवासीचं हेही कळणार आहे. म्हणून आदिवासीची परिभाषा पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे माझ्या मित्रांनो. त्यानंतर डॉक्टर गुरुनाथ नाडगोड म्हणतात. काय म्हणतात नाडगोड? धरतीचे लेकरे म्हणजे आदिवासी. त्यांनी परिभाषा केली. नाडगोड सरांनी परिभाषा केली, धरतीचे लेकरे म्हणजे आदिवासी. आदिवासीच हे खरे या भूमीचे वारसदार आहे माझ्या मित्रांनो. त्यांना म्हणायचं आहे, या भूमीचे खरे भूमिपुत्र कोण असेल तर ते आदिवासी आहे असं त्यांना सांगायचं आहे त्यांच्या परिभाषेतून. यावर त्यांची व्याख्या अधिक स्पष्ट होण्याकरिता एक पुष्टी मिळण्यासाठी एक वारली लोकगीत आहे माझ्या मित्रांनो. वारली लोकगीतातून आदिवासीची परिभाषा पुन्हा स्पष्ट होणार आहे. हे वारली गीत डॉक्टर माहेश्वरी गावित यांच्या ग्रंथातून नोंदवलेलं आहे. त्यांच्या ग्रंथात आहे आणि ती वारली लोकगीत आहे. त्यातून स्पष्ट होते की आदिवासी हेच खरे या भूमीचे मालक आहे, भूमिपुत्र आहे हे सिद्ध होते. वारली लोकगीतात काय म्हटलं आहे ते पहा. अथ नाचू का कुठं रे नाचू, धर्तरीच्या पाठीवर धरती माझी मायूर, तिला मी पाय कसा लावूर. केवढं प्रेम आदिवासीचं, केवढी कृतज्ञता, केवढी आपुलकी, केवढी माया या पृथ्वीबद्दल आदिवासीची आहे माझ्या मित्रांनो. हे सत्य आपल्या साहित्यामध्ये सापडतं. हे आदिवासीचं खरं साहित्य आहे माझ्या मित्रांनो. हे सत्य. एक आदिवासी कलाकाराला नाचाला सांगितलं जातं तेव्हा तो कलाकार काय म्हणतो? ही भूमी, ही धरती, ही पृथ्वी माझी माय आहे, तिच्या पाठीवर मी कसं नाचू. हिनंच तर मला वाढवलं, लहानाचं मोठं केलं आणि तिच्यावरच मी जगलो. ही भावना, ही कृतज्ञता इतरात नाही दिसत माझ्या. ही आदिवासीमध्ये आहे. म्हणून आदिवासी हेच खरे भूमिपुत्र आहेत. हे डॉक्टर गुरुनाथ नाडगोड यांचं मत निश्चितच मला खरं वाटते. त्यानंतर पुन्हा आपण आदिवासी बद्दल काही साहित्यिकांनी आपल्या परिभाषा केल्या आहेत. डॉक्टर बी एच मेहता म्हणतात, मानवी इतिहासात महत्त्वाची भूमिका निभावणारे म्हणजे आदिवासी. मानवी इतिहासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे म्हणजे आदिवासी. हे सत्य त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. आपण पुन्हा इतिहासामध्ये जेव्हा जाऊन पाहतो माझ्या मित्रांनो, जाऊन पाहतो की ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ते कोण आहे? माझ्या मते आदिवासीच आहे. जेव्हा आदिम काळामध्ये मी जाऊन पाहतो काय दिसते? मादाव, शंभूशेख ही आपली राजे आहेत माझ्या मित्र. आदिम काळातील अतिशूरवीर, जनतेच्या हिताची, सुवर्णयुगाची ही राजे. त्यानंतर आपण प्राचीन काळामध्ये जाऊन पाहतो. प्राचीन काळामध्ये काय दिसते? कोण दिसते?
प्राचीन काळामध्ये वृत्तासूर दिसतोय, महासूर दिसतो, गयासूर दिसतो, सम्राट राजा रावण दिसतो, सम्राट राजा अशोक दिसतोय. माझ्या मित्रांनो, यांच्या काळामध्ये लोकशाही गणराज्य होती, सोन्याचा धूर निघत होता. माझ्या मित्रांनो, ही आपली परंपरा, हे आपलं महत्वाची भूमिका बजावणारी राजे. त्यानंतर इसवी सणामध्ये जाऊन आपण पाहतो काय दिसते आहे. इसवी सणामध्ये 358 मध्ये सम्राट यदुराय मडावी दिसतोय. सम्राट यदुराय मडावी, ज्यांनी हत्तीवरचा सिंह काढला. आजही तुम्ही या भारतामध्ये गडा किल्ले जेव्हा पाहणार, कोणाची आता ते झाले, ते जेव्हा पाहणार तुम्ही, त्यांनी तर आता ग्रँडिंग करून काही लोकांनी पुसूनही टाकली, पण काही दिसणार. ह्या सर्व किल्ल्यावर हत्तीवरचा सिंह दिसेल. माझ्या मित्रांनो, त्यानंतर 1500 मध्ये सम्राट संग्रामशाह, राणी दुर्गावती मडावी, यांच्याही राज्यामध्ये सोन्याचा दूध निघत होता, सोन्याची चलन होती. माझ्या मित्रांनो, सोन्याचे चलन. ही आपली महत्वाची भूमिका जनतेप्रती निभावणारी आपली राजे. त्यानंतर 1800 मध्ये पारतंत्र्यात हा देश गेला. 1800 मध्ये 1800 मध्ये शंकरशाह, रघुनाथशाह, ज्यांनी त्यांचं मांडलिकत्व स्वीकारलं नाही, हे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. माझ्या मित्रांनो, या देशात राष्ट्रवादीचा डोंडरा पिटणाऱ्या लोकांनी 1000 वेळा त्या इंग्रज सरकारला माफीनामे मागितले, परंतु शंकरशाह, रघुनाथशाहांनी माफीनामा मागितला नाही. त्यांना तोफेला बांधून तोफेच्या गोळ्यांनी उडवून दिलं. हा आपला इतिहास आहे. त्यानंतर स्वातंत्र्याची चळवळ पाहतो आपण. महत्वाची भूमिका निभावणारे बिरसाचा उलगुलान दिसतोय. डाखोरे सरांनी साहित्याचा उलगुलान जसा चालवला, त्यावेळेस स्वातंत्र्याचा उलगुलान, स्वातंत्र्याची चळवळ बिरसा मुंडांनी सुरू केली होती. माझ्या मित्रांनो, बिरसा मुंडाची स्वातंत्र्याची उलगुलान होता आणि त्यांनी साहित्याची चळवळ चालवली होती. साहित्य हे चळवळी परिवर्तनवादी आहे, चळवळीलाही पोषक आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये बिरसाचे लोकगीत होते. त्याचा रचयिता कोण, लेखक, कवी कोण, काही कुणाला माहित नाही, परंतु जनता मात्र, आदिवासी जनता गीत म्हणत होती आणि त्या गीतातून स्वातंत्र्याची चळवळ बिरसा मुंडांनी चालवली होती. माझ्या मित्रांनो, ह्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये साहित्याच्या बाबतीत सांगायचं, बिरसाची जी स्वातंत्र्याची चळवळ आहे, तुम्हाला साहित्याच्या संदर्भात सांगावचं वाटतं की दशरथ मडावी यांनी महानायक बिरसा हे नाटक लिहिलं. त्यामध्ये डोंबारी बुरुजावरची बिरसाची लढाई ही त्यांनी हुबेहूब त्यांच्या नाटकात चित्रण केलं. जे नाटकामध्ये मानवी जीवनाचा असा त्या लढाईचं चित्रण त्यांनी त्या डोंबारी बुरुजावरचं केलं. माझ्या मित्रांनो, त्या दशरथ मडावी यांच्या महानायक बिरसामध्ये काय म्हणतात, डोंबारी बुरुजाच्या लढाईचं वर्णन बिरसाचं.
ते म्हणतात डोंबारी बुरुज चारही बाजूनी घेरला, सैरपाच्या पाडावर रक्तपात झाला, हजारो आदिवासी ची कत्तल झाली. इंग्रजांच्या बंदुकीने बाई पाहिली नाही की माणूस पाहिला नाही की म्हातारे पाहिले नाही. आईच्या छातीला बिलगून असणाऱ्या लहान लहान मुलाचा टाहो त्यांच्या कानावर आदळला नाही, त्यांच्या कानावर आदळला नाही. बिरसा भगवान हा रानो माळ भटकत होता आणि इंग्रजाची पोलीस भुकेल्या कुत्र्याप्रमाणे बिरसाच्या पाठीमागे धावत होती. हे चित्र बिरसाच्या लढाईचं, याला तुम्ही साहित्य म्हणणार नाही का? माझ्या मित्रांनो, हे आदिवासीचं खरं साहित्य आहे. मानवी जीवनाचा आरसा आहे साहित्य आदिवासीचं, भयानक आहे. म्हणून महत्वाची भूमिका बजावणारे कोण असेल तर ते स्वातंत्र्याच्या काळापर्यंत तर ते आदिवासीच आहे. यांनाच आपल्याला आदिवासी म्हणता येईल. त्यानंतर डॉक्टर विनायक तुमरान सर म्हणतात, निसर्ग धर्म म्हणजे आदिवासी. त्याने आदिवासी उनका निसर्ग धर्म या ग्रंथात आदिवासीचं सार चित्र त्यांनी रंगून ठेवलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, निसर्ग धर्म मानणारेच हे आदिवासी आहे. कसे आदिवासी आहे निसर्ग धर्म मानणारे? हा निसर्ग जल, जमीन, जंगल, सूर्य, चंद्र, आकाश ही या निसर्गाचे घटक आहे. माझ्या मित्रांनो, या निसर्गाचे घटक आहे. या निसर्गावरच हा माणूस जिवंत आहे. ही पृथ्वी सुद्धा या निसर्गावर जिवंत आहे. या संपूर्ण निसर्गाची संस्कृती ही आदिवासीच्या जीवन मानवी जीवनाच्या आरशात आहे. म्हणून डॉक्टर विनायक तुमरान सर म्हणतात की निसर्ग धर्म मानणारे हेच आदिवासी आहे. त्याशिवाय निसर्गाशिवाय कोणीही वाचणार नाही. कारण हे मी सांगतो, सरांच्या या वाक्याला, या परिभाषेला पुष्टी देताना गोंडी लोकगीत आहे, गोंडी लोकगीत आहे. मेरा भारत मेरा गोंडवाना सुशीला दुर्वे यांनी या पुस्तकात हे लोकगीत लिहिलं आहे. काय आहे लोकगीत हे महत्त्वाचं लक्षात घेण्याची गरज आहे. हे लोकगीत आहे, जो के जीवातून पिशी हवा, जीवा शियेतून हिले महावा, जीवा ओयेतून हिले तहवा. किती भयानक आहे. हे कितीतरी वर्ष पहिले आपल्या साहित्यिकांनी सांगितलं, लिहून ठेवलेलं आहे. जरी त्यांचे रचेते दिसत नसले तरी हे सत्य आहे. आदिवासी अजूनही त्या गोष्टीला मानतात. काय अर्थ आहे या लोकगीताचा? या लोकगीतात सांगतात, काय सांगतात की जीव जंतूचं संरक्षण करा,
जीव जंतूंना नष्ट करू नका, त्यांच्या जागेवर सुद्धा तुम्ही त्यांना हटवू नका. केवढं सत्य आपल्या साहित्यिकांनी या पहिले सांगितलं आहे. माझ्या मित्रांनो, साहित्यात सांगितलं की तुम्हाला ही अन्नसाखळी आहे जीवांची, ही नष्ट करता येणार नाही. जर का तुम्ही हे नष्ट केलं तर कोणीच या पृथ्वीवर जगू शकणार नाही. आता आपण पाहतोय पुऱ्या जगात कोविड त्रस्त आहे जग. हे कशाचं होतं काय? निसर्गाची अन्न साखळी आहे ती विस्कळीत केलेली आहे. निसर्गाला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र आखल्या जात आहे. म्हणून आजचे कोरोना याचा आजार आज पूर्ण जगात थैमान माजवत आहे. एवढं सत्य डॉक्टर विनायक तुमराम सरांनी आपल्या परिभाषेमध्ये सांगितलं आहे माझ्या मित्रांनो. त्यानंतर शेवटची परिभाषा काय आहे? व्यंकटशास्त्राम म्हणतात कोयतूर हेच आदिवासी आहे. कोयतूर हे आदिवासी आहे. गोंडी संस्कृती संदर्भ यामध्ये त्यांनी लिहून ठेवला आहे. कोयतूर हेच आदिवासी आहे. कोयतूर म्हणजे काय? यामध्ये 2 शब्द आले आहे माझ्या मित्रांनो. याचा ब्रॉड अर्थ आहे कोय आणि तूर आहे. कोय म्हणजे माय आणि तूर म्हणजे जे अन्यायाचा प्रतिकार करणारे आणि दुसऱ्याला प्रकाश देणारे असे लोक म्हणजेच कोयतूर. असे लोक म्हणजे कोयतूर आहे. तर कोयतूरचा पुन्हा अर्थ आहे की जे लोक, कोया म्हणजे आईच्या उदरातून आम्ही जन्म घेतला. आम्ही आईच्या उदरातून जन्मतो. याचा अर्थ हे मानणारे आईच्या उदरातून आम्ही जन्म घेतला आहे, हे सत्य आहे. हे सारं निसर्गच आईच्या उदरातून जन्म घेते आणि आम्ही सुद्धा आईच्या उदरातूनच जन्म घेतला. आमची मातृसत्ताक पद्धती आहे. मातृसत्ताक पद्धती मानणारे हेच आदिवासी आहे, तेच कोयतूर आहे. आपण दुसरी पुरुष प्रधान संस्कृती पाहतो. आता ह्या 2 मधला भेद या ठिकाणी आपल्याला समजेल माझ्या मित्रांनो. मातृसत्ताक पद्धती आणि पितृसत्ताक पद्धती काय आहे? आपण आपल्या संस्कृतीला हळूहळू विसरत चाललो आहे. आदिवासी हे मातृसत्ताक पद्धतीचे आहे. ते मानतात आम्ही आईच्या उदरातून जन्मलो आणि हीच माणसं दुसऱ्याला प्रकाश देणारे आहेत. आणि इकडे दुसरी संस्कृती आपण पाहतो, पुरुष प्रधान संस्कृती काय सांगते? ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मला, बाहूतून क्षत्रिय जन्मला, जांघेतून वैश्य जन्मला आणि पायातून शूद्र जन्मला. ही व्यवस्था, ही आपली व्यवस्था होऊ शकते का? पुरुष प्रधान संस्कृती व्यंकटशास्त्रांनी म्हटलं आहे की आपली नाही आहे. आपली संस्कृती मातृसत्ताक आहे. आपण कोयतूर आहोत.
एवढं सत्य व्यंकटेश आत्रामनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. माझ्या मित्रांनो, पुन्हा आपल्याला व्याख्या काही स्पष्ट करता येईल. पुन्हा काही एल्व्हिनसारख्या शास्त्रज्ञांनी आणि पुन्हा काही त्यांच्या सोबत असणाऱ्या शास्त्रज्ञांनी व्याख्या केल्यात, त्याचाही उहापोह आपण करू. थोडक्यात ते का म्हणतात? ते म्हणतात विशिष्ट भाषा मांडणारे, विशिष्ट परंपरा जपणारे, विशिष्ट भूप्रदेशात राहून एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा मानवी समूह म्हणजेच आदिवासी होय. तर मला असं वाटते की या ठिकाणी आदिवासीचा अर्थ काही प्रमाणात निश्चितच स्पष्ट झालेला आहे. मग आदिवासीचं साहित्य काय असेल? दुसरा जो शब्द आपला आहे साहित्य, तर आदिवासीचं साहित्य म्हणजे काय असा प्रश्न आपल्या समोर उभा राहत. मी आतापर्यंत बोलत आलो त्यामध्ये मानवी जीवनाचा आरसा म्हणजे साहित्य. मानवी जीवनाचा आरसा म्हणजे साहित्य हे आपलं ढोबळमानाने आपण सांगितलं. पुन्हा काही थोडं सांगता येईल. साहित्य म्हणजे काय? जे भोगलं, जे अनुभवलं, जे घडलं, दुःख आहे, वेदना आहे, संघर्ष आहे, अन्याय आहे, आपलं सामाजिकरण आहे, संस्कृतीकरण आहे, राजकारण आहे, या सर्वांचं प्रतिबिंब प्रगट करणे, प्रकाशित करणे, प्रगट करणे म्हणजे साहित्य. एवढं सोपा अर्थ साहित्याचा आहे. परंतु साहित्य आदिवासी साहित्य असल्यामुळे मला वाटते की काही साहित्यिकांची परिभाषा पाहण्याची या ठिकाणी गरज आहे माझ्या मित्रांनो. तर डॉक्टर शरदचंद्र गोखले म्हणतात, अस्सल देशी जाणिवेचे वाङ्मय म्हणजे साहित्य. अस्सल देशी जाणिवेचे वाङ्मय म्हणजेच आदिवासी साहित्य. डॉक्टर विनायक तुमराम सर म्हणतात, आदिम समूहाचे अन्याया विरोधातील मुक्ती क्रांतीचे साहित्य म्हणजे आदिवासी साहित्य. या व्याख्येवरून मला बिरसाच्या चळवळी, स्वातंत्र्य चळवळीची आठवण होते माझ्या मित्रांनो. यावरून, या व्याख्येवरून बिरसाच्या स्वातंत्र्य चळवळीची आठवण होते. आणि बिरसानी साहित्य चळवळ स्वातंत्र्य चळवळीमध्ये चालवली होती. त्याच्यातील लोकगीत कोणी लिहिलं माहीत नाही, कोणाची रचना माहीत नाही, परंतु सारी जनता आदिवासी ते गीत म्हणत होते. तिथून जो विद्रोह, साहित्यातून विद्रोह स्वातंत्र्याचा झाला, बिरसाने केला. त्यातील एक गीत मा श्वेतादेवी यांच्या कादंबरीतील आहे. अरण्य अधिकार या कादंबरीतील आहे. मुंडारी भाषेत आहे, परंतु मराठीत भाषांतरित आहे. कोणतं गीत होतं? पहा, साहित्य अस्सल एक चळवळ निर्माण करते, संघर्षाची चळवळ, लोकाला न्याय देण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चळवळ सुद्धा साहित्य निर्माण करू शकते, साहित्यातून निर्माण होऊ शकते. हे महत्त्वाचं आहे. काय गीत होतं? लोकगीत.
ते काय म्हणत होते स्वातंत्र्यामध्ये, चळवळीमध्ये? ते एक गीत आहे, चल उचल धनुष्य तीर कोयता, आज जगण्यावरून मरण श्रेष्ठ, बिरसा भगवान आमचा नेता, आमच्यासाठीच आलाय तो, आमचा देश आणि आमचा देश आम्ही सुंदर बनविला, तो धिक्कुनी बळकावला, अशा वानराच्या कचाट्यांना आम्ही भीक घालणार नाही, काही केल्या त्यांना सोडणार नाही. किती भयानक विद्रोह या साहित्यात. सोडणार नाही. ही भूमी आदिवासीची आहे. आमच्या पूर्वजांनी हे सुंदर देश बनवला. हा सुंदर देश आदिवासींच्या पूर्वजांनी बनवला. मित्रांनो, हा देश आम्ही सोडू शकणार नाही काही केल्या, आणि तुम्हालाही सोडणार नाही. बिरसाला मरण नाही आणि उल गुलानाला अंत नाही. अशा पद्धतीचा भयानक साहित्यातून विद्रोह बिरसाने त्यावेळा पेटवला होता माझ्या मित्रांनो. म्हणून साहित्य, काही आपलेच लेखक म्हणतात आदिवासीचा साहित्य प्रवाह 50-60 वर्षाचा आहे. काही आपल्यातलीच लेखक मंडळी म्हणतात हा आदिवासीचा साहित्य प्रवाह 50-60 वर्षाचा आहे. मी त्यांना सांगू इच्छितो मोहेंजोदारो हरप्पा मध्ये लिपी सापडली. मोहेंजोदारो हरप्पामध्ये लिपी सापडली. लिपी आहे म्हणजे भाषा आहे. भाषा आहे म्हणजे साहित्य आहे. भाषा आहे म्हणजे काय आहे? साहित्य आहे. 5,500 वर्षापूर्वी 5,500 वर्षापूर्वी आपलं साहित्य होतं माझ्या मित्रांनो. जे लिपी सापडली ना, मोतीरावन कंगाली यांनी ते वाचून दाखवली. आज तर हे साहित्य आदिम काळापासून आदिवासीचं, मला एवढंच सांगायचं होतं की आदिम काळापासून आदिवासीचं साहित्य होतं. पुन्हा साहित्य, आदिम साहित्य स्पष्ट होण्याकरिता आदिम साहित्य होतं, मी असं म्हणून राहिलो. मग ते स्पष्ट होण्याकरिता पुन्हा मी लोकगीत या ठिकाणी मांडणार आहे. भुजंग मेश्राम यांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवलं. भुजंग मेश्राम यांनी गोंडी भाषेत लिहून ठेवलं. गोंडी भाषा ही आदिम भाषा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आदिवासी साहित्य हे 50-60 वर्षाचं आयुष्याचं नाही, हे 5,500 वर्षाचं आहे. मग गोंडी भाषेत लोकगीत काय म्हणतात? भुजंग मेश्राम यांनी लिहून ठेवलं. काय आहे गोंडी भाषेतील लोकगीत? सांगते आहे आपल्याला. फळापेन पाटाडी आताये, शेळोमी कोयना किताये, रुंदी नत्तू दोर कोयतोर पाळाले, भिडी पाळीस्तरा उंदिये, पेनकना पारी सोयऱ्यांना, रीती भाती सारो उंदिये, गोंडवाना आवाल आताये. याचा अर्थ काय माझ्या मित्रांनो? हे कधीच आदिममध्ये सांगितलेलं आहे. फळापेन म्हणजे काय? डॉक्टर विनायक तुमराम सरांनी आपल्या ग्रंथात सांगितलं आहे. निसर्ग देवता, आदिवासीची निसर्ग देवता. आपण त्याला पेरसापेन म्हणतो, कोणी मोठा देव म्हणतात. हा मोठ्या देवानी सांगितलं आहे. मोठा देव
हा मोठा देव होता. कोण होता? कवी होता. पाठाळ कवी. आपला मोठा देव कवी झाला आहे आणि म्हणजे साहित्यिक आहे. आपला मोठा देव कधीच आदिम काळापासून साहित्यिक आहे. पाठाडी म्हणजे कवी साहित्यिक. फळापेन म्हणजे आपला पेरसापेन निसर्ग. आणि त्यांनी आपल्याला ते साहित्यिक झाला आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं. काय सांगितलं? उत्तर गोलार्ध हा गोंडवाना यातील सर्व आदिवासी एक आहे. पुन्हा आपला फळापेन म्हणतो, कवी आहे, साहित्यिक आहे तो, की मी तुमचे कुळं मुळं सर्व शोधलेले आहे. तुम्ही सारे एकाच रक्ताचे वंशज आहे. आपला मोठा देव साहित्यिक सांगत आहे की तुम्ही सारे एकाच रक्ताचे आहे. तुमची भाषा, तुमची परंपरा एकच आहे. माझ्या मित्रांनो, तुम्ही सारे एकच आहे. जाती धर्मात विभागू नका. जाती जातीमध्ये आपला पाहतो आपण अजूनही रोटी बेटी व्यवहार होत नाही. आपला पळापेनची पूजा करतात. पण तो जाती जातीमध्येच आदिवासीतल्या जमातीमध्ये भेदभाव करतात. फळापेन सांगत असताना सुद्धा फळापेन कधी ही गोंडी भाषा आदिम आहे. मग हे साहित्य आदिम काळापासून आलेलं आहे. माझ्या मित्रांनो, ते एवढं सत्य साहित्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्या फळापेंनी. आपण दुसऱ्याच 33 कोटी देवाची पूजा करतो. एवढं सत्य सांगितलेलं असताना 33 कोटी देव आपल्या जमाती आदिवासींच्या घरात दिसतात आणि फळापेन मात्र त्यांना दिसत नाही. हा साहित्यिक नाही दिसत. फळापेन साहित्यिक आहे हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने. पुन्हा साहित्य अधिक स्पष्ट होण्याकरता साहित्याचे, आदिवासी साहित्याचे वैशिष्ट्य या ठिकाणी सांगण्याची गरज आहे. आदिवासी साहित्याचे वैशिष्ट्य काय आहे? म्हणजेच आपला आदिवासी पुन्हा पुन्हा स्पष्ट होत जाईल. आदिवासी साहित्याचे वैशिष्ट्य काय आहे? आदिम साहित्य अस्मितेचा शब्दरूप हुंकार आहे म्हणजे आदिवासी साहित्य. वेदना, दुःख, अन्याय, विद्रोह, बंडाचे उलगुलान म्हणजे आदिवासी साहित्य. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाचा आग्रह म्हणजे आदिवासी साहित्य. पहा वैशिष्ट्य आपल्या आदिवासी साहित्याचं काय आहे. आक्रोश, संताप, छळ, जाती भेद पलीकडे असणारं साहित्य म्हणजे आदिवासी साहित्य. पिळवणूक व्यक्त करणारे, अन्याया विरोधात संघर्ष करणारे म्हणजे आदिवासी साहित्य. मानवतावादाने परिपूर्ण असणारे, गुलामीच्या बेड्या तोडणारे म्हणजे आदिवासी साहित्य. सामूहिक भावना ठेवणारे, समृद्ध भावनेचे म्हणजे आदिवासी साहित्य. एकाच पूर्वजापासून आपली उत्पत्ती सांगणारे म्हणजे आदिवासी साहित्य. परिवर्तनशील असणारे, सामाजिक विचार मांडणारे म्हणजे आदिवासी साहित्य. दिशादर्शक असणारे, परिवर्तनाच्या गतीचा विचार करणारे म्हणजे आदिवासी साहित्य. ही सारी आदिवासी साहित्याची वैशिष्ट्ये आहे माझ्या मित्रांनो. यालाच आपल्याला आदिवासी साहित्याचा आरसा म्हणता येईल. मानवी जीवनाचा आरसा म्हणजे आदिवासी साहित्य याला आपल्याला म्हणता येईल. साहित्य म्हणजे काय ही गोष्ट आपल्याला निश्चितच थोडीफार फरकाने समजली असेलच असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. मग आदिवासी आणि साहित्य या दोन शब्दाचा अर्थ जवळपास
आपल्याला समजला असेलच. यावर अलीकडे जो तो येतो आणि म्हणतो, काय म्हणतो, या आदिवासीचे आरक्षण बंद झालं पाहिजे. जो तो येतो आणि या आदिवासीचं आरक्षण बंद झालं पाहिजे अशा पद्धतीच्या वल्गना करताना काही लोक दिसतात. साहित्यिकांनी त्यांना सांगता आलं पाहिजे. माझ्या मित्रांनो, साहित्यिकांनाही त्यांना सांगता आलं पाहिजे. म्हणून मी माझ्या कवितेत म्हणतो आहे, आमच्या बाप दाद्यांनी दिलं होतं उसनं म्हणून मागतो, भीक नाही मागत, आमचे आहे तेच मागतो. आम्ही आदिवासी या देशाचे मालक म्हणून हिस्सा मागतो. ही हिस्स्याची लढाई आता साहित्यिकांनी लढली पाहिजे. ही हिस्स्याची लढाई, आपल्या पूर्वजांच्या हिस्स्याची लढाई साहित्यिकांनी लढली पाहिजे असं मला आग्रहाने साहित्यिकांना म्हणायचं आहे. आदिवासीचं आरक्षण चोरून राहिलं माझ्या मित्रांनो. 6 जुलै 2017चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे? त्यांनी सांगितलं का आदिवासीचं आरक्षण चोरलं आहे, त्यांना त्वरित काढून या आदिवासींची भरती करा. पण आज 3 वर्ष झाले आदिवासीचं आरक्षण आणि चोरांनाही बाहेर काढलं नाही. हे सत्य आता आहे. सुप्रीम कोर्टाने सत्य सांगितलं, त्याला वाचा साहित्यिकांनी फोडली पाहिजे. आपल्या पेरसापेन साहित्यिकांनी सांगितलं आहे, तो आपला आद्य साहित्यिक आणि सर्वशक्तिमान. आज आपण मोठा देव म्हणतो, मग त्याच्या पलीकडे आहे का कोणी? हे साहित्यिकांनी समजून घ्यायचं आहे. म्हणून आता साहित्यिक, आपला जो शब्द आता राहिला, एक साहित्यिक कोणाला म्हणावे आणि त्यांची भूमिका काय असायला पाहिजे, हे योगायोगाने सांगत असताना काही गोष्टी निश्चितच आलेल्या आहे की नेमकं साहित्यिक कोणाला म्हणावे. मला तर सर्वच साहित्यिक दिसतात, सर्वच व्यक्ती साहित्यिक आहे असं मला दिसतंय. समाजामध्ये साहित्याचे माठ पडलेले आहे, भरून आहे. साहित्याचे माठ समाजात भरून आहे, पडलेले आहे, पण दृष्टी नाही म्हणून ते बाकी साहित्यिक नाही. आणि ज्याला दृष्टी मिळाली, हे समाजातील, आदिवासी समाजातील साहित्य, त्याला आपण तथ्य म्हणू, सत्य म्हणू. हे सत्य गोळा करून, हे सत्य, समाजातील तथ्य, सत्य गोळा करून आपल्या भाषेत रचना करतो, आपल्या भाषेत रचना करतो. मग ती कविता, कवितेची रचना असो, कादंबरीची रचना असो, चरित्र लेखन असो, कथा असो, नाटक असो, रचना करतो आणि त्याला प्रगट करतो. जो प्रगट करतो, रचना करून जो प्रगट करतो, त्याला साहित्यिक म्हणतात असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. तरी पण मला असं वाटते की साहित्यिकाची परिभाषा पूर्ण झालेली नाही. साहित्यिकामध्ये काही गुण, वैशिष्ट्ये असण्याची गरज आहे. आदिवासी साहित्यिकांच्याच बाबतीत मी बोलत आहो. तर आदिवासी साहित्यिकामध्ये काय गुण? मला असं तेच गुण, तेच त्यांचे वैशिष्ट्य, तेच त्यांची भूमिका असायला पाहिजे.
तर साहित्यिक होण्याकरता त्यांचं साहित्य कशा प्रकारचं असायला पाहिजे, तर त्या साहित्यिकामध्ये, आदिवासी साहित्यिकामध्ये हे गुण असणं आवश्यक आहे. साहित्यिक गोदी मीडिया बनत नाही. साहित्यिक गोदी मीडिया बनत नाही. पुरस्कारासाठी साहित्य तो लिहित नाही. बुद्धी प्रामाण्यवादी असतो, व्यक्ती केंद्रित नसतो, अंधश्रद्धाळू नसतो, जाती भेदभाव करणारा नसतो. त्यालाच मला वाटते तेच खरे साहित्यिक आहे आणि तीच खरी त्यांची या प्रसंगी भूमिका आहे. हा उलगुलान, साहित्याचा उलगुलान, ज्यांनी पेरण्याचं काम केलं, ते डॉक्टर सखाराम डाखोरे सर. त्यांचं या ठिकाणी मी अभिवादन करतो. या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी साहित्यात, आदिवासी साहित्यात योगदान दिलेलं आहे, या प्रसंगी त्यांचाही उल्लेख होण्याची गरज आहे माझ्या मित्रांनो. त्यात डॉक्टर विनायक तुमराम सर, प्राध्यापक माधव सरकुंडे सर, माननीय दशरथ मडावीजी, वाहरूदादा सोनेने सर, उषा किरण आत्राम, बाबाराव मडावी, कुसुम अलाम, डॉक्टर माहेश्वरी गावित, डॉक्टर संजय लोहकरे, गीत घोष, रामचंद्र जंगले यांना या प्रसंगी माझा जय सेवा, जय बिरसा, जय भीम आणि जय आदिवासी आहे. जाता जाता साहित्याचा उलगुलान असल्यामुळे, बिरसाच्या साहित्याचा उलगुलान असल्यामुळे बिरसावारी माझे 2 शब्द. भीम भीमाल पेन बिरसा, वादळी तुफान तू बिरसा, सत्याचा लढा तू बिरसा, मुक्तीचा मार्ग तू बिरसा. तुनेच तर सांगितले लढून आणि लढूनच हक्क मिळतात. भीक मागून हक्क मिळत नसते, मिळते ती भीक असते. हक्काची लढाई लढा म्हणून तुम्हीच तर सांगितले. ही आपली साहित्याची हक्काची लढाई आहे माझ्या मित्रांनो. हे आता आपल्याला लढली पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सर्वांना एक विनंती म्हणून सांगतो आहे. पुनश्च जय भीम, जय बिरसा, जय सेवा, जय आदिवासी. इथेच माझं भाषण संपलं आहे.